नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का. बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचा दणदणीत विजय. महायुतीत पराभवानंतर अंतर्गत वाद पेटला. किशोर दराडे यांनी विश्वासघाताचे आरोप केले. गोकुळ गीते शिंदे गटात जाण्याच्या चर्चा. नाशिक विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत महायुती आघाडीला मोठा धक्का बसला असून भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. पक्षीय पाठबळ नसतानाही त्यांनी केलेल्या या विजयाला राजकीय वर्तुळात गेम चेंजर म्हणून पाहिले जात आहे. विजयानंतर गोकुळ गीते यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की हा त्यांचा वैयक्तिक विजय नसून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. मी निवडणूक लढत नव्हतो, माझी निवडणूक कार्यकर्ते लढत होते, असे ते म्हणाले. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी पराभवानंतर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पराभवाचे खापर महायुतीतील काही पदाधिकारी आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांवर फोडले असून आपल्यासोबत विश्वासघात झाल्याचा आरोप केला आहे. निकालानंतर महायुतीत नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून दुसरीकडे गोकुळ गीते यांच्या विजयाचा जल्लोष त्यांच्या समर्थकांकडून साजरा केला जात आहे. दरम्यान राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की गोकुळ गीते लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतात. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या निकालामुळे नाशिकच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून आगामी काळात त्याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. खूप आनंद झालेला आहे. हा संघर्षातून आमचा विजय झालाय. खरंच पाहायला गेलं तर हा सत्याचा विजय झाला आज. आणि सुज्ञ मतदार असल्यामुळे योग्य तो उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे विधान परिषदेत सर्व मतदारांना ज्या त्यांचं मतदान आहे ते कुठे प्रकार वाया जाणार नाही. गोकुळ भाऊनी सकाळी बाईट दिलेली होती की मी मतदारांचा विश्वास सार्थ ठरवेल. आज ते सत्य झालेलं आहे. आज आमदार घरासमोर पाठी लागणार आहे. गणेश गीते खरं तर दाव्यात भाऊजाईचं सगळं आहे. नाही, आनंदच आहे सगळा. म्हणजे आम्हाला पूर्ण कुटुंबाला खूप आनंद आहे. आमचा हा विजय सगळ्या जिल्ह्याने बघितलाय की खूप संघर्षातून हा विजय झालाय. गणेश भाऊंचा देखील असेल. खूप संघर्षातून त्यांनी हा विजय मिळवला. आम्हाला सर्वांना आनंद आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे? मी आपल्याला माहित आहे राज्याच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत मी या मतदारसंघातला प्रचार थांबवलेला होता, पण मी माझा पाठिंबा कोणाला दिलेला नव्हता. ही प्रक्रिया आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्या पाठिंबा न देण्याच्या दिवशी किंवा ज्या दिवशी माझी बाईट झाली, मी प्रचार थांबवतो, त्याच दिवशी माझ्या कार्यकर्त्यांचा उद्रेक पण आपण या ठिकाणी बघितलेला होता. त्याच कार्यकर्त्यांनी ही निवडणूक मी प्रचार थांबवून घरी बसल्यानंतर पुढे नेली. आपल्याला माहीत आहे 18 जूनला काय काय गोष्टी झाल्या या नाशिकच्या मतदारसंघामध्ये, या पण आपल्याला माहीत आहे. त्या कार्यकर्त्यांनी मला जे सांगितलं होतं का भाऊ तुम्ही घरात बसून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आणेल, आज ती गोष्ट सत्यात उतरली आहे. एकंदर पाहिलं तर दराडेंकडून प्रचंड आरोप प्रत्यारोप होत आहेत. थेट आम्ही कोट्यवधी रुपये देऊन गीतेंना खाली बसवलं होतं असं त्यांनी देखील प्रत्यक्षपणे म्हटलंय. बापरे, याबद्दल मला काही माहिती नाही. हो, तुमच्या विजयाचं नेमकं काय सूत्र होतं? नाही, मतदारांचा विश्वास, मतदारांची असलेली त्या उमेदवाराबद्दलची नाराजी आणि माझे प्रामाणिक अहोरात्र झटणारे कार्यकर्ते, हा माझ्या विजयाचा मागचा. 3 मंत्री प्रयत्न करत होते. तुम्हाला वाटला काय तुम्हाला मतदारांनी का साथ दिली? हा इतका मोठा मतदारसंघ आहे, 15 तालुके, 18 नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका. मागच्या 8 वर्षाच्या कालावधीत नरेंद्र दराडे साहेब या ठिकाणी कुठल्याही मतदारांना भेटले नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा विकास निधी दिला नाही. त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं त्यांच्या बंधूंनी का व्यक्तिगत तुम्ही बोलू नका, पण मी त्यावेळेस एकच सांगितलं होतं की त्यांनी फक्त व्यक्तिगत त्यांच्या एज्युकेशन संस्थेचा विकास हे धोरण आमदारकीच्या माध्यमातून ठेवलं, म्हणून त्यांना आजचा अपराजय पाहायला मिळाला. जर दराडे म्हणतायत की विश्वासघात झाला, त्यांनी कोणी केला त्यांनी त्यांना विचारलं. तुमची पुढची भूमिका मी काय तर असेल? उमेदवार होतो अपक्ष, त्याच्यामुळे माझा विश्वासघात करण्याचा काही प्रश्न येत नाही. तुमची पुढची भूमिका काय असेल? शिवसेना आता कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी मला घरात बसून निवडून आणलं, हा अधिकार त्या कार्यकर्त्यांचा. उद्या सामंतांनी अशीच भूमिका काल धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी घेतली होती. कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर मी निर्णय घेईल. धाराशिव पॅटर्न आपण नाशिकमध्ये राबवताय का? नाही, असं काही नसतं. धाराशिव पॅटर्न वगैरे नाही, पण कार्यकर्त्यांचा त्या नेत्यावर अधिकार असतो आणि कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे तर तो नेता कायम यशस्वी होतो. तुम्ही गिरीश महाजन सामंत एकनाथ शिंदेशी विजय झाल्यानंतर काही बोलणं झालं नाही. मी आतमध्ये आहे, आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही. गिरीश महाजनांची भेट तुम्ही घेणार आपल्याला का? ओझरच्या एअरपोर्ट आज तर मी फक्त माझ्या कार्यकर्त्यांसोबत आनंदोत्सव करणार. मग आता उद्या बघू काय होतं. विमान पाठवले अशी देखील चर्चा आहे. तसं असेल तर आपण तात्काळ मुंबईला जाऊन एकनाथ शिंदेची भेट घेणार का? मला काही याबद्दल कल्पना नाही. पण तुमचे समर्थक हे सांगता की विमान आलेलं आणि तुम्ही भेट घेणार. मला माहित नाही, या चर्चा बाहेर वावटावर पण असू शकते, तुम्ही खात्री करा. एकनाथ शिंदेची भेट घेणार का? पण सर, निरोप आला तर भेट घेणार का?
निरोप जर आला तर तुम्ही भेट शिंदेचा घेणार जर का? निरोप आला तर आपण भेट घेणार. हा मी कोणाला पण भेटू शकतो. लोकशाही आहे. उद्या मला मी या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, तत्सम खात्यांचे मंत्री असतील, यांना भेटणंच आहे. त्यात अपक्षही असं हा अपक्ष असल्यामुळे कोणाला हा मी भेटू शकतो ना. कामं तर करावं लागणार ना. मी लोकांना वचनबद्ध केलंय त्या ठिकाणी त्यांची कामं करण्यासाठी. मला ज्यांना कोणाला भेटावं लागेल, मग ते महायुतीचे असो महाविकास आघाडीचे असो, मी त्यांना भेटेल आणि माझे कामे मार्गी लागेल. महायुतीचे 432 मतं होते. दराडेंचा विजय निश्चित मानला होता. हे मात्र बघा आता फूट कशी झाली? हे बघा तुम्ही महायुतीचे मतं जरी असले तरी ही निवडणूक दराडे आणि गीते अशी झाली. आपल्याला माहित आहे पहिल्या दिवसापासून महायुतीमध्ये पण दराडेंबद्दल खूप त्या ठिकाणी नाराजगी होती. या आमदार महायुतीच्या नगरसेवकांना पण मागच्या 6 वर्षात पुढे उपलब्ध झालेले नव्हते. त्यांना कुठल्याही प्रकारचा विकास निधी यांनी दिलेला नव्हता. आपण जरी त्यांना महायुतीचे उमेदवार म्हणत असलो, पण ही निवडणूक गीते आणि दराडे यांच्या स्टेट झाली. आणि त्यात आता मला महाविकास आघाडी, मी पहिले सांगितलं का मला मालेगावचे आसिफभाई शेख, आपले मालेगावचे माझे आमदार इस्लाम पार्टी, त्यांचे मतं आणि महाविकास आघाडीचे मतं यांनी पहिल्यापासून त्यांची भूमिका माझ्या मागे स्पष्ट ठेवली. त्याच्यामुळे मला ताकद आली आणि नंतर माझ्या कार्यकर्त्यांनी मला घरात बसून केलेला प्रचार या विजयामागचे गणित आहे. खरं तर या जागेवर आमदार म्हणून गणेश गीते हे दावेदार होते. 100% हा विजय ही जागा गणेश भाऊंचीच होती आणि महायुतीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीने खेचून आणायला पाहिजे होती. पण त्या ठिकाणी असं काही झालं नाही. आपल्याला माहित आहे 31 मेला ही जागा वाटपात शिवसेनेला गेली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो प्रचंड प्रेशर आणला की आपल्याला त्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे आणि मग मी 1-2ला अपक्ष फॉर्म त्या ठिकाणी सादर केला. दराडेंकडून काही अपशब्द वापरले गेले असं देखील हे बघा आता निवडणूक पार पडलेली आहे. त्यांनी माझा बाप काढला होता. आपल्याला पण माहित आहे. तू म्हातारा झाला का, तुला अजून निवडणुका लढवायला कालावधी आहे, असं पण ते त्यांचे बंधू बोललेले होते. पण आता माझा त्यांच्याबद्दलचा जो दावा होता तो संपलेला आहे. मला लोकांनी त्या ठिकाणी मतदारांनी विश्वास टाकलाय. मी त्या विश्वासाचं स्वागत करेल आणि भविष्यात त्यांच्या कामासाठी अहोरात्र झटेल एवढं.